कल्पेश खाडे धडकताना पाहायला मिळाला. जवळजवळ 25 धावा आणि 2 सफलता प्राप्त केल्या. 6 चौकारांचा समावेश होता. चला, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. संयोजक चला मंगेशजी कांबळे यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते कल्पेश खाडे आणि त्याचबरोबर देऊलवाडी संघाचा एक प्रतिनिधी येऊ द्या इकडे. सामन्याला सुरुवात होतोय आजच्या रजनीतील फर्स्ट क्वार्टर फायनल बिग बोल मधील. चला अतुलजी, खरं तर जयजी भोसले यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करणार आहोत. अतुल ठाकूर यांना विनंती असेल प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मी जयजी भोसले यांना विनंती करेन की त्यांचा आदरपूर्वक सन्मान आजच्या रात्री, ज्यांचा आवाज खरं तर ज्यांच्या आवाजाला ताकद आहे कैक समालोचकांना, आणि आज तादायत अभ्यासपूर्ण समालोचन ऐकायचं असेल तर जयेश भोसले यांना सातत्यानं आपण ऐकत आलोय. आणि मी आज आवर्जून उल्लेख करेन की असा एक मैदान नाही उरणमधील की ज्या मैदानावरती जयेश भोसलेचं आवाज नाही. मैदान मोठीदेवचा असो, नवघरचा असो, दसकारचा असो, नाहीतर मग बोरीतील असो, या मैदानाला आता या औषधाची मात्रा लागतोय आवाजाची, आणि सातत्याने ते देताना दिसले. जयजी भोसले यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे. मेन कॅमेरामन, चला थेट जाऊया मैदानाकडे आणि मैदानाकडून जयजी भोसले यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर तुम्हाला आमच्या या अगदी प्रतियोगितेतील आठवणीतील एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ. सामना सुरू होतोय. क्वार्टर फायनलचा 3 षटकांचा सामना असणार आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे मॅक. आणि जाऊया बोकडविरा विपक्ष बोरी ओमसाई या संघांमधील ही लढत पाहायला मिळेल. 3 षटकाच्या सामन्यांमध्ये कोण ठरणार आहे सरस, कोण सुपर 4 साठी क्वालिफाय होईल ऐकायला मिळणार आहे जयजी भोसले. चला थांबवायचा आहे सामना 1 मिनिट. स्कोरर हवा आहे. चला या चेंडूसाठी थांब, कारण स्कोरर आपल्याला बोर्डवरती स्कोरर नाही आहे, तर प्लीज चला. चला तर ऐकूया परत एकदा जयजी भोसले सरांना. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. नितेजी पंडित सरांचा आवाज आपण ऐकत होतात. बॉल वेगाने पाहायला मिळालाय. विवेकची गोलंदाजीची खासियत हीच राहिली आहे, कारण तो साईड आर्म अँगलने गोलंदाजी करतो, बॉल बाहेर काढतोय. असलमला आपण यस्टनच्या पाठीमागे पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅक आणि त्याच्या साथीला रोहन. बॉल उजव्या बाहेर वारंवार सेम गोलंदाजी सातत्याने तीच राहिली आहे. अराउंड विकेटने याला अँगल बनवतोय, बाहेर काढतोय बॉल. विक चांगला आहे, टप्पा चांगला आहे, आणि त्याचमुळे की काय फलंदाजाला भ्रमात टाकलंय, संभ्रमा वाटते टाकलंय. हा बॉल सोडून दिला, दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना मला मिळते. सुरुवात झाली आहे, श्री गणेश झालाय. एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत त्या 5 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथून मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, अभांतर धाव. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये बिग पोल मधून देखील आपण 2 संघ घेऊन चाललोय. परत विनायक बोकडविरा आणि त्याच्या अगेन्स्ट ओमसाई बोरी या 2 संघांदरम्यानची लढत. यावेळेला लेफ्ट कट केवळ दिशा दिली आहे, स्क्वेअर कट. रन्स मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. 10 धावा रावलकावरती आहेत. 4 बॉलचा केवळ खेळ संपलेला पाहायला मिळाला. 10 धावा रावलकावरती आहेत. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा
आपण पाहतोय हाही बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेईल. आणखीन एक डॉट बॉल. अतुल दादा ठाकूर साहेब यांनी केलेली हे आयोजन आणि स्वतः केलेली या मैदानावरची मेहनत आपण सातत्याने पाहिली आहे. पुढचा बॉल आई चेंडू दिशा आहे ना एक्स्ट्रा रन. नॉन स्ट्रायकर एंडला तिथे 2 अंपायर वाटू लागलेत. आता तर एकाच वेळेमध्ये 2 पंच आहेत. एका बाजूला MCA क्वालिफाईड स्वतः स्कोरर पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल यावेळेला खोदून काढला होता. ड्राय करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये हेच सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट ग्राउंडला लागली आणि त्याच कारणास्तव कोणती अपील यष्टिरक्षकाने उचलून धरली नाही. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रन्स आहे स्कोर कार्ड वरती 11 धावा फुलकावरती बनल्यात. आदरणीय अतुलजी ठाकूर साहेब खरं तर 1 ते 2 महिने ज्यांच्या माध्यमातून स्वतःहून मेहनत घेण्यात आली. खेळपट्टी असू द्यात, हे व्यासपीठ असू द्यात, इथले फ्लेक्स असू द्यात आणि साऱ्या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून नीटनेटक्या कशा होतील याच्याकडे कल पाहायला मिळाला. स्वतः नगरसेवक 3 टर्म ज्यांनी मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. असे नगरसेवक ज्यांना आपण पाहत आहोत. युवकांचे प्रेरणास्थान हे बोरी गाव नव्हे तर आदरणीय भावनाताईंनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की माझ्याही पाठीशी ज्यांचा पुढाकार राहिला सातत्याने जे उभे राहिले असे अतुलदादा ठाकूर साहेब यांना आपण पाहत आहोत. या विभागाने आणि या इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकानेच भावनाताईंनी आवर्जून म्हणाले की मला इथे आल्यानंतर प्रेक्षक वर्गाने आणि निवडणुकीच्या समयी तुम्ही दिलेलं जे काय प्रेम आहे किंवा साथ आहे ही अशीच साथ सहवास राहू द्यात. आवर्जून ज्यांच्याकडे ज्यांनी प्रार्थना केली आणि देवाकडे विनंती केली की आपला हा एकोपा सातत्याने जुळून राहावा असे आदरणीय अतुलजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतो. यावेळेला लेटकॅट चौकार आलाय. संघाच्या धावसंख्या चौकाराच्या मदतीने 17 धावा फुलकावरती आहेत. 17 धावा फुलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल आपला बॅटची आउटसाइड एज. मॉनिटरला हाय बोलतो पहिला मॉनिटर कमी केला. 17 धावा फुलकावरती आहेत. आतमध्ये आवाज 17 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हाही बॉल दिशाहीन राहतोय. अवांतर धावा सातत्याने येत आहेत. याच गोष्टी रोखाव्या लागतील कारण बॅट आणि बॉलचा संपर्क कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं फलंदाजांना झगडावं लागतं. याही वेळेचा बॉल क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. विवेकने अपील उचलून धरली होती. खरं तर इंटरेस्टेड होत होता अपीलसाठी. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट आहे की नाही. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्रीजचा वापर केला. पुन्हा एकदा शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 19 आहेत. या षटकामध्ये देखील दादांस आलेल्या नाही आहेत. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्येही तिथे धावा थांबवण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचा एक बॉल येणं बाकी राहिलं. या षटकातील दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 3 षटकांचा सामना परंतु इथून क्षेत्ररक्षण खराब. इंडिया गेट बनला. गेटवे ऑफ इंडिया बनला. 2 पायाच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हाला चौकार.
शेवटच्या षटकाचा खेळ यानं बाकी राहिलाय. हे पूर्वार्धातील आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती एकंदरीत 23 बनलेल्या बाला मिळतात. एक दमदार व्यक्तिमत्व, एक दमदार कर्तृत्व आणि एक दमदार असं नेतृत्व आदरणीय अतुलदादा ठाकूर साहेब यांना आपण पाहत आहे, ज्यांच्या माध्यमातून आयोजित आणि नियोजित केलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान असा सोहळा आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज असलमला इन्व्हाइट करण्यात आला. क्षेत्ररक्षकाला शोधलं. पहिली धाव पहिल्या बॉलवरती वेगाने इथून कंप्लीट होते. चोवीस धावा फलकावरती आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहनच्या बॅटमधून एक चौकार बाला मिळालाय. मॅकने 3 चौकार ठोकलेत. पुन्हा 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 बॉल खाली राहतोय. लेग ब्रेक करतायत. उजव्या स्विचच्या बाहेर ठेवलेत. बॉल पडल्यानंतर अधिकच्या बाहेर निघतायत. फलंदाज एकाच जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डीप अक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील 4. हा येतो सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने 28 धावा फलकावरती बनल्यात. खरं तर अद्याप या पूर्वार्धातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. शेवटचा सामना राहील आजच्या रात्री. 23 2 ओव्हरमध्ये 23. पहिल्या ओव्हरीला 11, दुसऱ्या ओव्हरीला 12. पहिला नो बॉल, नंतर सिंगल, नंतर चौका, नंतर वाईट, परत सिंगल, नंतर चौका. 23 पहिल्या ओव्हरला दादा 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरला 12 आल्या. अरे 11 आणि 12 23 झाल्या राजा. पहिला बॉल नो, सेकंड ओव्हरचा, नंतर सिंगल. पृथ्वीकरण मी तुला सांगतो. पहिला बॉल नो आला. दुसरा बॉल सिंगल आला. अर्थात पहिला बॉल तो सिंगल, नंतर 4 रन, नंतर डॉट, नंतर वाईट, सिंगल, डॉट आणि 4. किती झाले? 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे ओव्हर टाकली असते. 3 बॉल झाले असते. आपला वेळ वाचला असता. पुढचा चेंडू 3 बॉलचा खेळ राहिला या पूर्वार्धातील आणि रोहन सारखा बॅटर अद्याप आहे. इथून मात्र घडलं तरी काय, लिडिंग एज बॅटरला परतावा लागतोय की काय. आणि होय, धक्का लागला. फलंदाज रोहन पाटील इथून बाद होत असताना पाहायला मिळतोय. 28 या धावसंख्येवरती संघाला पहिला धक्का लागला. वैयक्तिक 9 धावा बनवून रोहन बाद होत असताना पाहायला मिळाला. हादरा लागला मोठा. डेथ पर्यंत बॅटर नाही आहेत या संघाकडे. खरं तर आपण पाहिलं तर अडचणी वाढल्यात. दीपक येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हाही वळवला होता. लेग ब्रेक. एकाच गोष्टीकडे जास्तीचं कल पाहायला मिळालंय. गोलंदाजांनी लेग ब्रेकच टाकलेत आणि तेही उजव्या सीच्या बाहेर पडल्यानंतर अधिकचे बाहेर निघतायत. विकेटचा वापर चांगला केला. खेळपट्टीचा वापर सातत्याने चांगले करतात. फलंदाजाच्या रीच मध्ये द्यायचे नाही आहे याकडेच कल पाहायला मिळतो. आणि म्हणून की काय, हे चेंडू निर्धाव काढण्यामध्ये आणि टाकण्यामध्ये यशस्वी राहिलेत. रणनीतीबद्ध कामकाज व्हायला हवं आणि तो इथे होत असताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू हाई वळवण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड आउट. गॅप बनवला आणि सरळ बाटने इथून चौका ठोकला. एकंदरीत धावफलकावरती धावा बनल्या त्या 32-33 धावसंख्येचं टार्गेट.
चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आहे बोरी बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ ओमसाई करंजा. चला पुढचा शेवटचा सामना बाकी आहे ज्याच्या नाणेफेकीसाठी या दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला बोरी बी टीमचा कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे ओमसाई करंजा. आलेल्या दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करत आहोत. संदीप कांबळे यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. संदीप कांबळे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नेक्स्ट मॅच. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडतोय. संदीप कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत टॉस. शेवटचा एक सामना केवळ बाकी आहे. बत्तीस धावांचं इथून मात्र आपण पाहिलं 32 धावा बनलेल्या 33चं टार्गेट आहे आणि असं सिच्युएशनला आघाडीची जोडी मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती बॅटर आउट. हिट विकेट स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवरती धक्का लागला. क्रीजचा वापर ज्यावेळेला आपण करतो शफल ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपल्या यष्ट्या एक्झॅक्टली कुठे आहेत याची जाणीव आपल्याला असायला हवी. याआधी देखील आपण एक बॅटर हिट विकेट होत असताना मला मिळालाय. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला करंजा संघाने. टॉस जिंकलेला आहे. करंजेकर काय करणार आहात पुढच्या मॅच मध्ये. पुढचा चेंडू पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हो 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 लेट कट केलाय. नजाकत क्लास. शेवटच्या क्षणाला इथून मात्र आपण पाहिलं ना की लेट कट केला. सातत्याने थांबले वाट पाहिली आणि तदनंतर हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं राहिलं. चौकार येत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या दाखवलकावरती आहे ती 4. हा बॉल टॅप केलाय. विवेक वन साइड हिरो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. एक पात्री अभिनय करत असताना त्याला पाहायला मिळत आहे. चौकार आले 2 बॉलवरती 2 चौकार. पाटलाक ले होतोय की काही या सामन्यामध्ये असंच वाटू लागलंय. हाही लोअर फुलटत होता. हा नो बॉल आहे. हा नो बॉल आहे. अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटरने. अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. धावफलकावरती 8 आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द बोर्ड. नऊ धावा धावफलकावरती आहेत. पुढचाच बॉल आणखीन एक. खेळपट्टीवरती ज्यावेळेला तुम्ही मध्यात बॉल टाकाल ना त्यावेळेला फलंदाजाला मुभा मिळणार आहे फटका खेळण्याची. पूर्वार्धामध्ये जे काही बोरी संघाने केलंय ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण ओमसाहेब बोरी संघाच्या गोलंदाजांनी पुढे बॉल ठेवले होते. पुढेही ठेवले तरी निर्णय तोच येतोय आणि रिझल्ट देखील सेम आहे. पुन्हा एकदा कबरला चौकार. 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील सिंगलचा प्रयत्न आणि ती कंप्लीट. 18 धावा धावफलकावरती बनलेल्या 33चा पाठलाग चालू आहे जिथे 18ला विदाउट लॉस बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो ओमसाहेब बोरी. बारा बॉल आणि 15ची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. कष्ट करावं लागेल तेच.
पुढचा बॉल इथून मात्र ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धाव आलेली नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, खाली राहिला, क्षेत्ररक्षक तैनात होता बाउंड्री रायडर्स मिड विकेट मध्ये. हा बॉल बॅटच्या एजला लागला होता, क्षेत्ररक्षक तैनात, झेल बनला नाही. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमधून एक सिंगल देखील येत असताना पाहायला मिळाली आहे विवेकच्या बॅटमधून. 19 धावा दाबलकावरती आहेत. 19 धावा दाबलकावरती पाहायला मिळाल्या. जगातले भारी 19 फेब्रुवारी आणि ते 19 धावा इथे आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सर्वेशला आपण पाहतो. हा बॉल वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पाठला बॉल जसा लागला अर्थात थेट आलेला शरीरावरती, त्याच कारणास्तव रस घेण्याची मुभा नव्हती कोण, जिथे मुभा होती फलंदाजांकडे आणि ती त्याच कारणास्तव एक सिंगल आली खेळपट्टीच्या समीपून. धाव फलकावरती 20 ऑन दी बोर्ड. 13 धाव संख्येची गरज. येणारे 9 बॉलचा खेळ बाकी. पुढचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा दिली आहे विवेक. हे षटक त्याला ठाऊक आहे, या षटकामध्ये आपण धावा जास्तीच्या घेऊ शकत नाही. संयम ठेवतोय, बॅटिंग चांगली करतोय. असलमने चांगली साथ दिली त्याला आणि त्याच कारणासह संघ आता मात्र सुस्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 21 धावा दाबलकावरती आहे. 21 ऑन द बोर्ड. आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्षेत्ररक्षक तैनात. हे षटक फारसं चांगलं राहिलंय. पथ्यावरती पडू शकतात या बाबी. सामन्यामध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या आहेत सर्वेशकडे. गोलंदाजीतील ती आयुध पाहायला मिळाली. लेग ब्रेक चांगला टाकतोय. स्लोवर वन ही पाहायला मिळाला आणि इथून मात्र नॉट आउट. पाठे नॉट आउट आहे. धावफलकावरती धावा येते एकंदरीत 21 आहेत. 6 बॉल आणि 12ची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. सहा बॉल आणि 12ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये जिथे या मैदानावरती पहिल्याच मॅच मध्ये 29 धावा एका षटकामध्ये बनताना पाहायला मिळाल्या. 6 बॉल मध्ये 6 चौकार देखील आज पाहायला मिळाले. अनेक कीर्तिमान या मैदानावरती घडताना पाहायला मिळाले होते. सुजलच्या बॅटमधून 6 बॉल 6 चौकार पाहायला मिळाले. योगेश होता तो गोलंदाज, ज्याच्या अगेन्स्ट रन्स गोळा करण्यात आल्या. पुन्हा स्लोवर वन इनसाइड आउट. 6 बॉल 12ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती चौकार. येणारे 5 बॉल आणि आता मात्र 8ची गरज. चला होमसाईड करंजा संघ आपण रेडी राहा. बी अलर्ट. पुढचा सामना लगेचच खेळला जाणार आहे. शेवटची मॅच. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल. केवळ एक धाव. सातत्याने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं ना, क्षेत्ररक्षक जिथे उभे आहेत तिथेच बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. किंवा फटका एक्झिक्यूट करत असताना तिथेच जाईल बॉल, त्याच्याकडे कल जास्तीचा ठेवलेला पाहायला मिळालाय. आणि म्हणून की काय सनी सारखा गोलंदाज देखील आपल्या उंचीचा वापर करतोय, बॉल बाहेर काढतोय, तितकासा यशस्वी राहिलाय. रिवर्स गॅप मध्ये चौकार. केवळ 3 धावसंख्येची गरज. औपचारिकता आता दिसू लागली आहे ज्या रीतीने असलम बॅटिंग करतोय. सामना संपला. मॅच फिनिश केली आहे. सुपर 8 मध्ये दाखल होतोय ओमसाई करंजा. ओमसाई बोरी टीमने हा सामना इथून जिंकलेला आहे. ओमसाई बोरी टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन.